नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण पवित्र प्रणाली अंतर्गत जे शिक्षक सेवक आणि शिक्षक पदभरती जी होत आहे त्याच्या संदर्भातलं 12 मार्च 2025 रोजी आलेलं जे महत्त्वाचं अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले. शिक्षक पदभरतीसाठी जे आहे स्वप्रमाणपत्र नव्याने नोंदणी करणे आणि पूर्वीच्या स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्त्या करण्याबाबतच्या ज्या सूचना आहे तर टेट 2022 अंतर्गत दुसऱ्या टप्प्यातलं हे अपडेट जे आहे तर ते आलेलं आहे. पवित्र प्रणाली अंतर्गत जे शिक्षक सेवक आणि शिक्षक भरती जी होत असते तर त्याच्या संदर्भातलं हे महत्त्वाचं अपडेट आहे. तर उमेदवारी स्वप्रमाणपत्र नव्याने नोंदणी करण्याबाबत स्वप्रमाणपत्रात दुरुस्ती करणे याबाबतच्या पवित्र पोर्टलवर प्रकाशित झालेल्या 10/3/2025 रोजीच्या सूचनांचे अवलोकन करायचे आहे. ज्या उमेदवारांना त्यांच्या स्वप्रमाणपत्रामध्ये कोणतीही दुरुस्ती करावयाची नाही त्यांनी आता स्वप्रमाणपत्र अप्रमाणित अनसर्टिफाईड करणे आवश्यक नाही. म्हणजेच अशा उमेदवारांनी स्वप्रमाणपत्राबाबत कोणतीही कार्यवाही करू नये. उमेदवाराचे पहिल्या टप्प्यात केलेले स्वप्रमाणपत्र पुढील टप्प्यात आपोआप विचारात घेतले जाणार आहे. मात्र जे उमेदवार सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग म्हणजे SEBC या प्रवर्गाशी संबंधित आहेत अशा उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर प्रकाशित झालेल्या दिनांक 10/3/2025 रोजीच्या सूचना ज्या 14 ते 16 मध्ये नमूद केल्यानुसार सामाजिक व शैक्षणिक मागास या प्रवर्गात SEBC मोडणाऱ्या उमेदवारांना पूर्वी देय असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे EWS या प्रवर्गाचा लाभ यापुढे अनुज्ञेय नाही, म्हणजे तो लागू राहणार नाही. सबब अशा उमेदवारांनी त्यांच्या योग्य तो प्रवर्ग निवड करून स्वप्रमाणपत्र पुनश्च प्रमाणित करणे अनिवार्य आहे. सद्यस्थितीत स्वप्रमाणपत्र अप्रमाणित अनसर्टिफाईड केले असल्यास स्वप्रमाणपत्रामध्ये कोणताही बदल केला असो अथवा नसो अशा उमेदवारांनी त्यांचे स्वप्रमाणपत्र प्रमाणित सेल्फ सर्टिफाईड करणे अनिवार्य असणार आहे. अन्यथा स्वप्रमाणपत्र प्रमाणित सेल्फ सर्टिफाईड न करणारे उमेदवार पवित्र पोर्टलवरील कोणत्याही प्रक्रियेसाठी पात्र राहणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. तर त्याच्या संदर्भातलं आलेलं हे पवित्र पोर्टल अंतर्गतचं 12 मार्च 2025 रोजीचं महत्त्वाचं अपडेट आहे. तर तुम्हाला याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे तर जे विद्यार्थ्यांनी पवित्र पोर्टल अंतर्गत जे नोंदणी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही ओपन कॅटेगरीसाठी जे EWS हा जो 10% आरक्षणाचा क्रायटेरिया लावण्यात आला होता तर ज्या विद्यार्थ्यांनी पवित्र पोर्टलवर आपले डॉक्युमेंट अपलोड करताना स्वप्रमाणपत्रामध्ये जर EWS टाकलं असेल तर त्यांना ते EWS चेंज करून SEBCचं सर्टिफिकेट जे आहे ते जोडायचं आहे आणि त्याच्यासाठीचं आलेलं हे महत्त्वाचं 12 मार्च 2025 रोजीचं पवित्र पोर्टलवरचं अपडेट आहे. जर तुमच्याकडे SEBCचं सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही ओपनमधनं तुम्ही तुमचं जे फॉर्म आहे तर तो जाणार असला आहे. जी EWS जो फॉर्म आहे तर तो आता रद्द असणार आहे, म्हणजे ते आरक्षण जे आहे ते रद्द झालेलं आहे. अशा प्रकारचे पण इन्स्ट्रक्शन याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत. तर त्याच्या संदर्भातला हा संपूर्ण व्हिडिओ होता. तरी हे व्हिडिओ जे आहे तर तुमच्या सर्व फ्रेंड्स मंडळीपर्यंत नक्की शेअर करा, म्हणजे त्यांनाही याची नक्की माहिती होईल. अशाच नवनवीन माहितीचे व्हिडिओ जे आहेत ते मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते. ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काय आणखी डाऊट असेल याच्या संदर्भातलं तर कमेंटमध्ये नक्की विचारा. धन्यवाद.